नमस्कार. स्नॅपडील प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, को पावर्ड बाय विको टर्मरिकच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मुंबईमध्ये परवा मी मरीन ड्राईव्हला फिरायला गेलो होतो. तिथे एक कपल माझ्या बाजूला बसलं होतं. फार सुंदर जोडपं होतं. त्या मुलाचं नाव होतं अमित आणि मुलीचं मंजिरी. मला गंमत काय वाटली माहितीये, ते जोडपं त्यांच्या स्वप्नांविषयी बोलत होतं आणि त्या जोडप्याने एक प्रवास करायचा ठरवलाय, जो प्रवास जरा वेगळा आहे. कारण तो प्रवास त्यांनी डबल सीट करायचं ठरवलंय. काय आहे तो प्रवास, काय आहेत त्यांची स्वप्न, कशी होणार त्याची पूर्तता, हे सगळं तुम्ही पाहताय 14 ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात, म्हणजेच डबल सीट या सिनेमामध्ये. पण आजचा आपला भाग जरा वेगळा असणार आहे. त्याचं कारण असं आहे की आज आपल्यासोबत दोन अशा व्यक्ती आहेत ज्यांच्या आपल्या असण्याने, ज्यांच्या कामाने आणि ज्यांची कुठलीही कलाकृती पाहून आपल्याला नेहमी त्यांच्याविषयी बाप वाटतं. चला स्वागत करूयात त्या दोघांचे आणि मग त्यांच्याचकडनं पाहूयात तुमच्यासाठी नवीन रेसिपीज. नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. कसे आहात तुम्ही दोघे? छान, उत्तम. मला हेच उत्तर अपेक्षित आहे. तू कसा आहे दादा? त्याची आई इतकी छान उत्तम आहे, त्याचा मुलगा देखील छान उत्तमच असतो. प्रश्नच नाही. आणि ज्यांच्या सिनेमाला इतका छान रिस्पॉन्स मिळतोय, 14 तारखेपासून सिनेमा रिलीज झाला आणि भरगच्च गर्दी आहे, उत्तम रिस्पॉन्स आहे, वाक्याला आहे, सीनला आहे. कसं वाटतंय? डबल सीट पुरे ना म्हणून आता लोक 4 व्हीलर यायला लागले. स्वप्न पूर्ण व्हायला लागले. येस. 14 तारखेपासून सगळेजण पाहतातच. मी पण सिनेमा पाहिलाय, खूप छान रिस्पॉन्स आहे. खूपच. तरीही आम्हाला तुमच्या तोंडून परत एकदा ऐकायचं की तुम्ही तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल? मी फिल्मविषयी सांगेन की फिल्म मुळातच इतकी सुंदर आहे, खऱ्या माणसांची आहे, खऱ्या लोकांची आहे. जी माणसं स्वप्न बघतात ना, त्या सगळ्यांची ही फिल्म आहे. बरोबर. ज्यांना आपली स्वप्न पूर्ण करायची असतात त्यांची फिल्म आहे. काही माणसं छोटी स्वप्न बघतात, काही माणसं मोठी स्वप्न बघतात. पण मला असं वाटतं की जगाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे जो माणूस जिवंत आहे तो स्वप्न बघतोच. बरोबर. त्यामुळे ती तुमची आमची सगळ्यांची फिल्म असल्यामुळे ती सगळ्यांना आवडते. बरोबर. असं मला वाटतं. आणि या स्वप्नात तू एकटा नाहीये, तुझ्यासोबत डबल सीट मंजिरी आहे. मंजिरी आत्ता आपल्यासोबत नाहीये, पण मंजिरीची साथ याच्याविषयी काय सांगशील या सिनेमातली? मंजिरी म्हणजे मुक्ता कमाल आहे ती. म्हणजे मुळात स्वभावात खूप चांगली असल्यामुळे ब्रिलियंट ऍक्टर असं म्हणायला हरकत नाही. अशी एक सुंदर अभिनेत्री जिच्यावर मला काम करायला मिळालं. बऱ्याच गोष्टी मी तिच्याकडे शिकलो. म्हणजे आमच्या फिल्ममध्ये 2 सेवाग आहेत, एक मुक्ता बर्वे आणि एक वंदनाताई. सो दोन्ही सेवाग एक वेळेला बॅटिंग करत असेल तर अपोजिट टीमला आपण, म्हणजे अपोजिट साईडला आपण असतो, राहुल द्रविड सर 2-2 रन त्यांना साथ देत असतो. द्रविड, तेंडुलकर सगळं आहे. हा, मी तेच म्हणणार होतो की आता सहभाग आहेत, पण तेंडुलकर मग काय? कारण आता गेले तुझे सिनेमे आम्ही कित्येक पाहिले, ते सगळे सुपर डुपर हिट आहेत आणि परत एकदा आता डबल सीट त्यात मानाचा तूर आहे. कसं वाटतंय? छान वाटतंय. क्रेडिट ऍक्च्युली त्या गोष्टीनं द्यायला पाहिजे. बरोबर. दुनियादारीला, नंतर क्लासमेटला, डबल सीटला. आता क्लासमेट क्षितिज आणि समीरचीच होती. बरोबर. डबल सीट सुद्धा त्यांचीच आहे. बरोबर. मग 2 वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी लोकांसमोर आणल्यात आणि खूप सुंदर पद्धतीने, छान पद्धतीने लिहिल्या आहेत. बरोबर. आपलंसं वाटावं असे डायलॉग्स आणि अशा पद्धतीच्या सिच्युएशन्स. बरोबर. सो क्रेडिट त्यांना जातं. मला आता तुम्हाला विचारायचं की एरवी घरातही आईची फार तारांबळ होत असते, कारण जुन्या पिढीतल्या बाबांचं प्रतिनिधित्व पण ती करत असते आणि आपल्या मुलाचं काहीतरी नवीन गोष्टींकडे कल असतो, त्याचंही ती दोन्ही सांभाळत असते. आणि तशीच तुमची भूमिका सिनेमामध्ये आहे. तर कशी ही तारेवरची कसरत तुमच्यासाठी होती? जे घरी मी करत आले इतके वर्ष, सुखाने संसार, यशस्वी संसार करायचा असेल तर नवऱ्याच्या होला हो म्हणायचं आणि आपल्याला जे पाहिजे ते करायचं. सगळ्यांसाठी एक मुलाचा सल्ला. हो, अगदी मुलाचा सल्ला. हो. आणि तसंच या सिनेमात आहे. आणि मुलाच्या विषयी नेहमीच आईला सॉफ्ट कॉर्नर वाटत असतं आणि हा तर विशेष आवडीचा असा लेख आहे. त्यांनी पहिल्यांदा या घरातच कोणीतरी स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण करण्याच्या मागे धडपडत आहेत. त्या धडपडीत आपलाही काही खारीचा वाटा असावा, जे प्रत्येक आईला वाटतं. बरोबर. आणि नवऱ्याचं मन सांभाळता सांभाळता हळूच त्याच्या कानावर एक गोष्टी घालण्याचं काम आई जी करत असते. फार अवघड आहे. हो, अतिशय अवघड आहे. आणि ते सगळं काळ, वेळ, मूड सांभाळून करायचं असतं, जाता आता टाकायचं असतं. तर अशीच ती आई प्रयत्न करते आणि शेवटी कानावर एक गोष्ट घालत राहते. आणि ह्या बाबतीत सगळ्याच बायका पटायच असतात. त्यामुळे हे असं प्रत्येक गृहिणीला हे आपलं वाटतंय. बरोबर. अंकुश दादा, या सिनेमातनं काय घेतो? या फिल्मची खासियत अशी आहे की तुम्ही फिल्म संपते त्यावेळेला जी स्वप्न आपण बाजूला ठेवलेली असतात, की बाबा नाही जमणार किंवा कठीण आहे, नंतर बघू वगैरे, ज्या ज्या इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी माणूस पुन्हा तयार होईल असं मला वाटतं. आणि मी देखील या फिल्ममधून हेच घेतलेलं आहे की छोटं असेल हरकत नाही, मोठं असेल हरकत नाही, स्वप्न आहे ना ते पूर्ण करूया. आजच वेळ आहे, हीच वेळ आहे, करूया. वा वा. तुम्ही एवढे छान छान कलाकार सगळे सेटवर होतात, सिनेमामध्ये आहात. तसेच क्षितिज पटवर्धन आणि समीर विद्वंस यांच्या जोडींनी काही चांगली नाटकं, सिनेमे आता ते हळूहळू देत आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव काय सांगाल आम्हाला? मुळात उत्कृष्ट
कथा, छोटीशी कथा पण खूप छान गाभा असलेली कथा आणि त्याला संवादांची छान जोड आणि समीर विध्वंसारखा दिग्दर्शक, कॅमेरा, सेट डिझायनिंग इतकं अप्रतिम सगळं जुळून आलेलं आहे. त्यामुळे ही बिल्डिंग तर उत्तम उभी राहिलेली आहे आणि त्यात फ्लॅट घ्यायला हे निघालेले आहे. त्यामुळे मी म्हटलं तसं की छान बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायला निघाले, ज्याचं बिल्डर छान आहे, ज्याचा फायनान्सर चांगला आहे, ज्याचा प्रमोटर चांगला आहे. त्यामुळे रंगरंगोटी करणारा चांगला आहे, इंटिरियर करणारा चांगला आहे. आणि सारे खवय्यासारखी पब्लिसिटी आमची किचन पण छान. मी तुम्हाला तेच सांगणार होतो, जसं आपण म्हणतो ना की मनाकडे जाण्याचा मार्ग हा पोटाकडनं जातो. या प्रेक्षकांच्या पोटात तुम्ही एकदा पोहोचलात ना की त्यांचं मन जिंकता येतं. त्याचं कारण असं आहे, TP1 TP2 या दोन्ही सिनेमांचे प्रमोशन इथे झाले होते. भरगतचं यश त्या सिनेमांना मिळालं होतं आणि आता तुम्ही पण इथे आलेला आहात. 100% यश तर त्याची पाऊलवाट सुरू झालेली आहे, तिथपर्यंत ते पोहोचेलच. तरी एकदा आम्हाला तुमच्या तोंडून परत एकदा प्रेक्षकांना काय सांगाल की आम्ही ही फिल्म का पाहू? मुळात कुटुंबानी एकत्र बसून बघण्यासारखे सिनेमे फार कमी असतात. बरोबर. आणि त्याच्यात प्रत्येकाला ह्या फिल्ममधल्या प्रत्येक कॅरेक्टरला कुठेतरी आपण रिलेट करतो. प्रत्येकाला यातून कुठेतरी अरे आपण आपल्या घरी असंच होतं, अरे हा, हे रिलेट करण्याचं जे आहे ना तेच या सिनेमाचं यश आहे. वा, तुम्ही काय सांगाल? मी या फिल्मचं लाईनवर जाईन जे क्षितिजने खूप छान पद्धतीने मांडलं की मनापासून जर तुम्ही उडी घेतलीत ना तर त्याची झेप व्हायला वेळ लागत नाही. वा, तुम्हाला झेप घ्यायची असेल तर ही फिल्म नक्की बघा. वा, आणि ही झेप तुम्ही घेतली आहे. आता एक झेप तुम्ही घ्या, थिएटरकडे घ्या आणि पटकन जा, पहा हा सिनेमा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी फार मोलाचा आहे, बरोबर ना? आणि 100% प्रेक्षक हा सिनेमा पाहतीलच. तुम्हा दोघांनाही आम्ही सारे खवय्याच्या सगळ्या टीमकडनं आणि या कार्यक्रमाकडनं खूप शुभेच्छा. या सिनेमाला यश मिळायला सुरुवात झालेली आहे, ते अजून उत्तर वाढत जाऊ. तुम्ही पण नक्की पहा आणि सिनेमागृहात जाऊनच पहा. डबल सीट, बरोबर ना? डबल सीट सगळे मिळून जा, फॅमिली कारमध्ये जा आणि डबल सीट पाहूया. आता आपण रेसिपीज करणार आहोत. काय करणार आहात तुम्ही? म्हणजे काय म्हणते, आपण एका देवळात जाण्यापूर्वी पहिल्यांदा पाया पडतो. पहिली पायरी असेल ती पहिली पायरी मी तुम्हाला दाखवणार. हो का? मग ठीक आहे, आपण नाव नको सांगूयात, लगेचच रेसिपीज कडे जाऊयात. पण त्याआधी एक छोटीशी विश्रांती. पटकन जा. डबल सीट या प्रवासातला अमित जो खूप कष्ट करतोय, स्वप्न पाहतोय, ते स्वप्न पूर्ण करायची हिम्मत ठेवतोय. आणि आज आमच्यासाठी तू इथे काय करणार आहेस? हा, ते एक सरप्राईज आहे. म्हणजे ते काय, ऍक्च्युली ती रेसिपी जी आहे जी बनवणार मी आहे ती माझी आई बनवते आणि घरोघरी सगळ्यांना देत असते. ते म्हणजे मसाला बनवणार आहे मी. मसाला असला पावभाजीचा मसाला. आणि असा हा मसाला की जो तुम्ही म्हणजे चना भतुरा म्हणतो ना तसं काहीतरी, किंवा तुम्ही एखादी भाजी, स्पेशल भाजी, तर त्याच्यामध्ये हा मसाला. पण आमच्या प्रॉडक्टचं नाव मालती मसाला. मालती, हा, मी तेच म्हणणार होतो की इथे सगळी आईची खूप मदत होते म्हणून मालती मसाले असं त्याचं नाव ठेवलेलं आहे. बरं, मग तुम्ही काय पावभाजी मसाला आज आमच्यासाठी करणार आहात? करेक्ट. व्हेरी गुड. मग त्यासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. ही लाल मिरची, पण ही लाल मिरची काश्मीरी आहे. हे झालं धणे, हे जिरं, हे शहा जिरं, हे थोडंसं काळं मीठ म्हणतात ते, हे बडीशेप आहे, हे तमालपत्र, दालचिनी आणि हे काळी मिरी है ना, हे सुंठ आणि हे आमचूर म्हणतात ते का? आमचूर म्हणजे आंब्याची पावडर. हा, करेक्ट. आणि हळद आणि हे ते आपलं नेहमीचं वेलची, लवंग सगळं, लाल तिखट आणि मीठ. येस. पावभाजी मसाल्यासाठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. आता आपण लगेचच कृतीकडे बोलूयात. पहिल्यांदा काय करायला लागतं? पहिल्यांदा या मिरच्या घ्यायच्या. बरं. या 4 मिरच्या घ्यायच्या, याची देठं काढायची. आई जर मदत करते का? तुम्ही जर मला मदत करा, एक मिरची काढा. तो पण हे घ्या. हे थोडंसं, हे सगळं तुम्ही ताजा जर करत असाल ना तर थोडंसं तेल घातलं तरी चालतं भाजताना. या म्हणजे जरा खमंगपणा येतो. थोडंसं तेल घालतो. खरं आधी घालायचं, पण जाऊ द्या, अंकुशला सगळं माफ. तर सगळं थोडं थोडीशी बडीशेप टाकल्या. हे जरा जास्त घ्या, जरा जास्त. दालचिनी अतिशय थोडं घेतोय खरं. म्हणजे कसं आहे, आपण तिघच खाणार आहोत ना, तर त्याला पावभाजी चमचा आहे का, तर चमच्याने घाल व्यवस्थित. आता हे घेतो बघ. नाही, हे नाही. लवंग आणि वेलची घाल. लवंग वेलची घाल. लवंग आणि फक्त पावडर नाही घालायचे, बाकी. किती आज्ञाधारक अमित आहे बरं. आहे, पण त्याला काही जमत नाही तेवढं अजून. प्रमाण काही जमलेलं नाही त्याला. आता हे भाजून घ्यायचं आणि पुढे काय करायचं? हे भाजून गार झालं की वाटून द्यायचं. ठीक आहे, चला. पावभाजी मसाल्यासाठी लागणार आहे जे सुरुवातीचं मिश्रण आहे ते आपण तयार करून घेतलं. बंद केलं, त्याची पावडर करूयात आणि मग पुढच्या कृतीकडे बोलूया. हा, मस्त पैकी असं मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं. वा वा. हा, जाऊ नका पण एवढी भरड पुरे अजून बारीक करायचं. हे टाकायचं ना. हे झालं. ही सुंठ पावडर. सुंठ पावडर नाही, 1 चमचा घाल.
आमचं पावडर हो घाल एवढी? घालूया. हळद किती? हळद घाल. लाल तिखट नको थोडं, एक चमचा फक्त. हे आता घालू नको. एवढं? हा. अरे बाप, 1 चमचा लाल तिखट, हा. 1 चमचा लाल तिखट. आता हे झालं सगळं आणि आणि परत पुन्हा एकदा एकदा वाटून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. आई बरोबर आहे? हो अगदी आपण बारीक काम करा. करूयात, थांबा 1 मिनिट. एक काम करा तुम्ही, आम्ही आता हे छान वाटून घेतो. त्याच्यामध्ये आम्ही सगळे मसाल्याचे पदार्थ जे आम्ही तेलावरती परतून घेतले, सुंठ पावडर वगैरे सगळं घातलेलं आहे, हे आम्ही वाटून घेतो. 1 2. पावभाजी मसाला तयार झालेला आहे. हा घरी करायचा असेल तर पटकन पाहून घ्या हा रिकॅप. पावभाजी मसाला आत्ताच आपल्याला अमितने म्हणजेच अंकुशदाने करून दाखवला. आता दुसरा जो पदार्थ आहे तो कोण करणार आहे? पदार्थ नाही, मसाला आहे. मसालाच आहे. बरं, कोण करणार? हा. हा एक वेगळा मसाला आहे. हा कोल्हापुरी मसाला आहे. कोल्हापुरी मसाला 2 पद्धतीचे असतात. एक मसाला कांदा लसूण वगैरे असा मिक्स असतो आणि हा एक सुका मसाला, एक वेगळा मसाला. क्या बात. त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत, काय काय वस्तू आहेत ते सांगतो. हा. हे धणे, सुकं खोबरं, हे मिरी, नंतर हे जायफळ आहे. बरं. हा लाल मसाला आहे. बरं. मोहरी, हा. नंतर हे जिरं, हा. ही मेथी आहे. बरं. ओके. आणि ही काय म्हणतात? लवंग म्हणतात. लवंग आहे. आणि हे तीळ, पांढरे तीळ आणि तमालपत्र. हा, आणि तमालपत्र. आणि महत्वाची गोष्ट ह्या 2 मिरच्या, ह्या 2 वेगवेगळ्या मिरच्या. एका मिरचीमुळे स्वाद येतो, एका मिरचीमुळे रंग येतो, रंग. अच्छा, म्हणजे स्पेशल कोल्हापुरी मसाला आपल्याला करून दाखवणार आहात तुम्ही. साहित्य काय लागतं तेही आम्हाला कळलं. कृती काय करायला लागते? या वस्तू थोडे थोडे आपण याच्यावर घ्यायच्यात. बरं. पॅनवर. नाही, हा सगळाच घ्यायचा कारण आपण मसाला बघा, करतोय. तू सांगत जा. सगळा घे, सगळा पूर्ण टाक, पूर्ण टाक. आई तू हा. सगळं घर खाली करणार आहे. सगळं. खोबरं खोबरं. सगळं. हा. आई बघा, नंतर मग बोलू नको मला. आणि याच्यात आधी तेल नाही घालायचा. बरं. सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून झाले. हे सगळं टाकू. आता हे सगळं टाकायचं नाही. सगळं टाक. हे काय घालतो मेथी, आपण आता? मेथी किती टाकू? मेथीचे दाणे सगळे टाकायच्या. कडू झालं तर मोजून घेतले ते. आणि हे जिरं. जिरं सगळं घाल, आई बघ पूर्ण घाल. सगळं खाली करून टाकणार मेथीचे दाणे आहे. आणि जिरे आपण घातलं. आता काय? तीळ आणि तमालपत्र. बरं. हे तमालपत्र दोन्ही टाकू. हा. ओके. आणि हे तीळ अख्खे घाल. आता आणि हे मिरची मिरच्या किती टाकू? सगळ्या घाल ना. आता हे भाजून झालंय मला वाटतं ऑलमोस्ट. आता थोडं संपत्याला जरासं तेल घालायचं त्याला. फार नाही, कारण खोबरं, सुकं खोबरं आहे ना त्याला आई ऑलरेडी. डाएट कॉन्शियस आहे आम्ही. हा बरोबर. म्हणून तो हळूहळू म्हणतोय. आता हे तेल पण आपण घातलं. पुढची कृती काय आपली? हे वाटून घेताना फक्त आता ही जायफळाची पूड आहे ही थोडीशी घालायची. बरं. आणि लाल तिखट मला वाटतं हे सगळं घातलं तरी चालेल. पण कोल्हापुरी जो फणका असतो हा. तो जर मसाला नसेल तर कोल्हापुरी मसाल्याला अर्थच नाही बरोबर काही. बरोबर. कोल्हापुरी स्पेशल मसाला तयार होतोय. आता आपण हे वाटण तयार करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे. मग काय तयार सुरू नाही का पदार्थ? खरं तर हो. वाटायचं कधी माहितीये, पूर्ण गार झाल्यावर मग वाटायचं असतं. बरं, मग आपण काम करूयात. तुरंत थंड असे करूयात. मिश्रण गार होऊ देऊयात आणि मग वाटण करायच्या कृतीकडे वळूयात. चालेल. आणि हे जायफळ थोडंसं टाका. किती टाकायचं? 1 चमचा, अर्धा चमचा घाल. बघ. नाही अजून घे ना. आणि लाल तिखट सगळं लागेल. सगळं लागेल. बघा आई. आईचं पाठबळ म्हणल्यानंतर काय? मग काही घे. फॅन्टास्टिक. चला. सुंदर. आणि ह्याचं वाटण करायचं. करेक्ट. वाटण केलं की आपला मसाला तयार. येस. बरोबर 1 2 2 3 3. बघ आई, वाटतंय? झाला असावा. हा. या वा 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 वा. वा वा, सुंदर. कोल्हापुरी मसाला तयार झालेला आहे. पटकन पाहून घ्या या रेसिपीसाठी लागणारा हा रिकॅप. आता काय कोण करणार? या कोल्हापुरी मसाल्यापासून माझी आई मिसळ बनवणार. क्या बात. मिसळ पाव. येस. सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ मिसळ पाव. कमाल करते आई. याने इतका सुंदर मसाला केलाय तोच वापरून आपण आता मिसळ पाव करूया. मग मिसळीसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. मिसळीसाठी मुख्य मटकीची उसळ, बरं. कुठली उसळ कडधान्य हा. छान हे वाफवलेलं आहे नुसतं मीठ आणि हळद घालून. बर. थोडस लाल तिखट, कढीपत्ताही दिसतो. कढीपत्ता आणि तिखट आणि मीठ. बर. हा कांदा, बरं. खोबरं ओके. किसलेलं, नंतर टोमॅटो, हा. लिंबू, आलं लसणाची पेस्ट आहे ही तयार. बरं. ही धण्याची पावडर आहे, ही जिऱ्याची पावडर आहे, बरं. कोथिंबीर बारीक चिरलेली, हळद, हा. मीठ, हा. ही जिऱ्याची पावडर मी सांगितली, ही चिंच आहे कोळलेली. भिजवून घेतली. हा ती त्याला नंतर लागेल त्याला आंबटपणा आणि येण्यासाठी. खूप मजा आणि आता मसाला बरं. आणि हे आणि हे नंतर राहिले वरून टाकायचे पदार्थ हे आहेत. दोन राहिले. हे फरसाण आणि हे आपण नंतर सजवताना बरं. मिसळ मिक्स करताना बरं. उकडून घेतलेला बटाटा उकडून आणि हे घेतलेलं फरसाण. आणि हे फरसाण. जे मिसळीला अत्यंत आवश्यक असतं. येस. वा, क्या बात आहे. चला आपण आता मिसळ करूयात. काय करायला लागते कृती?
ती जरा तेल घालते आणि आपण त्याच्यासाठी लागणारा कट जो असतो ना, म्हणजे रसा म्हणतात तो, त्याच्यासाठी आपण तेल जरा जास्त लागतं. याला जरा त्रास होतो. डायरेक्ट मी आलं लसणाची पेस्ट घालते त्याच्यात. आधीच फोडणी करून घेतल्यामुळे इथे परत फोडणी करायची गरज नाही. ह्याच्यात कारण जिरं मोहरी घातलेलं आहे. बरोबर. घेतलेला कांदा, टोमॅटो, लाल टोमॅटो. ओके. आई हे उडते सगळं? नाही, मी हे थोडंसं आधी परतून घेऊया. पुढे काय करायचंय? आता हा जरा तांबडा झाला की आपण ह्या पावडरी घालायच्या. ही धणा पावडर. ही धणा पावडर घालते मी भरपूर. बरोबर सगळं पाठ आहे रे. याला आता करून पाठ झालेला आहे. घरी अजिबात काही करत नसेल याची खात्री आहे मला. आता मी हा मसाला घालते. बरं. मुख्य त्याला चविष्ट चांगला खमंग तिखट आहे. ओलं खोबरं आहे एवढं. हे शिजलेलं आहे त्यामुळे याला काही वेळ नाही लागणार. थोडी कोथिंबीर इथे पण घालूया आणि नंतर वरण टाकायला. आणि आता आपण याच्यात पाणी म्हणजे घालणार आहोत, कारण कट म्हणतात त्याला, जरा ते तर्री. तर्री. आता आपण तोंडाला पाणी आलं. आता इथे नाही, माझ्या तोंडाला पाणी घेऊया. शक्यतो गरम घेतलं की स्वाद राहतो नेहमी. हे मला पण पहिल्यांदाच कळलं. ती झाली तर्री तयार. उकळी द्यायला लागेल ना. हे उकळलं की मग मी सुरू करू. माझी पण तीच इच्छा आहे ना. बरोबर. मला आता हे घालायचं ना नंतर. ऑलमोस्ट झालेलाच आहे. उकळी फुटलेली आहे. उकळी झाली. आता पुढे करायचंय. आता मी हे घालते. बर. रंग. थोडं मीठ लागेल. अच्छा. आणि चिंच आपल्याला घालायची ना अजून. बरं, आता मी चिंचेचा कळ घालते. त्याला आंबटपणा यायची खूप गरज असते. आता आपण बटाटा पण घालूया. बटाटे तुकडे केलेत. वाफलेला बटाटा ऑलरेडी आहे. बरोबर. त्यामुळे आता तो नुसता घालायचा. आता गॅस बंद. कारण शिजलेलं आहे ना ते. शिजलेलं आहे. उकळी आली. आपण पुढची कृती काय? खायची नाही. आता आपण हे लावूच या ना आता. म्हणजे मिक्सिंग का? मिक्सिंग. सुरुवातीला काय करायचं मग? मला वाटतं थोडंसं काढूया याच्यात. ठीक आहे. आता मी मिसळ ऍक्च्युअल कशी तयार करायची ते दाखवते. आपण मिसळीचं मिश्रण तयार केलंय. दिसते तर छान. छान झालीच असेल, प्रश्नच नाही. चटकदार मिसळ तयार झालेली आहे. पटकन पाहून घ्या या रेसिपीसाठी लागणारा हा रिकॅप. आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमामध्ये नेहमी तुम्ही आणि तुमच्यासोबत मी असे आपण डबल सीट प्रवास करत असतो. पण आजच्या विशेष भागात आपण या डबल सीटच्या कलाकारांसोबत ट्रिपल सीट प्रवास केलाय. कारण 3 पदार्थ पाहिले, एवढ्या छान गप्पा मारल्या. आम्हाला खूप 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 आणि खूप छान वाटलं. मला एक कलाकार म्हणून पण आणि एक प्रेक्षक म्हणून पण खूप मज्जा आली. तुमच्यासाठी हा अनुभव कसा होता? आम्हाला पण खूप मजा आली ऑफकोर्स. कारण डबल सीट हा सिनेमा साधारण कुटुंबाभोवती आधारलेला आहे. कुटुंबाशी संबंधित असलेले मसाले आणि आपण पदार्थही केला. त्यामुळे तोही प्रेक्षकांबरोबर जे आपला हा सिनेमा बघणारे आहेत त्यांच्यासाठी हा पदार्थ आणि मसाले सादर करताना आम्हाला खूप आनंद झाला. वा. अंकुश दादा, हा अनुभव तुझ्यासाठी कसा होता? खूप छान होतं. एक वेगळं काहीतरी करायला मिळालं. ज्या गोष्टीमुळे आपण म्हणजे तू, मी, मुलं, पुरुष मंडळी, जी मंडळी असतात जी नेहमी तृप्त असतात खाऊन पिऊन, त्या गृहिणी ज्यांच्यामुळे आम्ही आहोत, ज्या पाठीशी आहेत त्यांच्यामुळे आम्ही काम करू शकतो, ज्या स्वतः आभाड कष्ट करतात, ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी, मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, त्या सगळ्यांना, त्या आम्ही सगळे खवय्याचे सगळे फॅन्स आहेत, सगळ्या गृहिणींना, मातांना, भगिनींना, सगळ्यांना मी थँक्यू म्हणतो यासाठी की तुम्ही हा चांगला कार्यक्रम अजूनही चालू ठेवला आहे. आणि माझी आईसुद्धा आज ही म्हणजे प्रशांत दादा किंवा हा जेव्हा बोलत असतो त्यावेळेला ते साहित्य जेव्हा दिलं जातं ते हळूच लिहून ठेवत असते. आणि तिला दरवेळेला सांगतो अगं हा एपिसोड आपण रिपीट परत बघू, पण तिचं ते काही सुटत नाही. ती आजही लिहून ठेवते आणि ते वेगवेगळे व्हरायटी बनवत असते आणि ती मला खायला घालत असते. तर आम्ही सारे खवय्याचं मी आभार मानतो. त्यानिमित्तानं आम्हाला डबल सीट जातात. थँक्यू सो मच. मी पण तुमचा खूप आभारी आहे. आणि म्हणूनच झी मराठीकडनं तुम्हा दोघांनाही ही प्रेमाची भेटवस्तू. असेच छान छान राहा, असेच छान छान कार्यक्रम किंवा असेच छान छान प्रोजेक्ट संपायच्या आधी मला तुला एक गिफ्ट द्यायची.
द्यायची मला मग आमच्या आईचं काहीतरी वेगळं नेहमीच वेगळं. असं घेऊन येत्या. पण असं कधी घडलं नाही, आज पहिल्यांदा घडतंय हे असंच की असतं. आज आम्ही सारे खवय्येच्या वतीने मी ते गिफ्ट स्वीकार करतो. नेमकं काय आहे ते बघूयात आपण. बघ तू गंमत बघ. हो का? स्पाइस तुझ्या आयुष्यात केवढा अरे बापरे, काय आहे? आई कमॉन 1 2 आमचे फेमस मालती मसाले. क्या बात है, हे वा. मसाले वापरून आपण आजचे पदार्थ केले आणि ह्या मसाल्यांची गंमत तुला सांगते की हे मालती मसाले हे मी आधी करत नव्हते म्हणजे सिनेमामध्ये, पण ह्यांनी जे स्वप्न पाहिलंय ते पूर्ण करण्यासाठी आपलाही काहीतरी हातभार असावा म्हणून एक नवीन उद्योग सुरू केला आणि थोडासा का होईना खालीचा वाटा यांचं स्वप्न पूर्ण होण्यात कुटुंबाचाही होता. त्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि त्याच्यातून उतरलेली ही मसाल्यांची पुडी. क्या बात आहे, खूप छान. खूपच मी पण तुमचा खूप आभारी आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग डबल सीट सिनेमा, आमच्या गप्पा, हे कलाकार, मी, माझं बोलणं आणि सगळंच हे आम्हाला नक्की कळवत जा, कारण ते कळवल्यावर आपल्याला खूप आनंद होतो. बरोबर. या सगळ्यांसाठी लिहून घ्या आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. डबल सेट मधल्या अमितने म्हणजेच अंकुश दादाने केलेले हे 2 मसाले आणि त्यातला हा मसाला वापरून त्याच्या आईने म्हणजे मालतीताईंनी म्हणजेच वंदना त्यांनी केलेली ही मिसळ आपल्यासाठी तयार आहे. मसाले काही खाता येणार नाहीत, पण आपल्याला मिसळीवर ताव मारायला काहीच हरकत नाही. तो आपण मारूयात, पण त्याआधी एक फोटो काढूया प्लीज. चालेल? बघा त्या कॅमेऱ्यात. 1 2 3 स्माइल प्लीज. चला लगेचच आम्ही तिघे मिळून हे खायला सुरुवात करतो. तुम्ही आता घ्या निरोप, भेटूया परत पुढच्या भागात. पण त्याआधी डबल सीट हा सिनेमा आवर्जून आणि आवर्जून पहा, फक्त सिनेमागृहातच. बरोबर? येस. व्हेरी गुड. चला मग आता घ्या निरोप, भेटूया परत पुढच्या भागात. तोपर्यंत असे छान छान पदार्थ घरी ट्राय करा. मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा स्नॅपडील प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.